21वे शतक आहे आणि आपण सुशिक्षित म्हणतोय सगळेजण, की आताची पिढी ही जी आहे की आता सगळेजण शिकलेले आहेत, शिक्षण मोफत मिळतंय, सगळ्या गोष्टी समोर येतात. पण तरीही झाडे लावा झाडे जगवा हे महाराष्ट्राला टॅगलाईन करावे लागते. तरीसुद्धा कार्यक्रम घेऊन झाडं लावावी लागतात. मग हे शिक्षण काय उपयोगाचं? काय म्हणजे खरंच आपण शिक्षणाकडे चाललेलो आहे, म्हणजे सुशिक्षितपणाकडे चाललेलो आहे की काय काय चाललेलं आहे? महाराष्ट्र असू देत किंवा भारत असू देत. मुळात त्याच्यात खूपच गमतीशीर. आम्ही ज्यावेळी पहिल्यांदा ही टॅगलाईन बघितली त्यावेळी झाडे लावा झाडे जगवा कोणी असा एक हिडन हे, आणि त्याच्या पुढचा कंसातला डिस्क्लेमर असा होता की आम्ही नाही. अच्छा, ओके, जबाबदारी तुमची आहे. पण जबाबदारी तुमची किंवा आमची असं असण्यापेक्षा म्हणजे हीट वेव्ह आली तर असं होणार आहे का की कोणाला सगळेजण त्याच्या तडाख्यात सापडणार. बरोबर. सो ओव्हरऑल अप्रोच किंवा त्याच्यातून जाणारा मेसेज म्हणजे कदाचित ज्यांनी स्लोगन केली किंवा ज्यांनी सांगितली त्यांचा अप्रोच खूप चांगला असेल, पण ओव्हरऑल त्याचं आपण सगळे इंटरप्रिटर्स वर्ल्डमध्ये आहोत. सांगितली एक गोष्ट जाते आणि कन्व्हिनियंटली ऐकली समजली वेगळी जाते. ओके, सो झाडे लावा झाडे जगवा कोणी, आणि मग त्याच्यानंतर आम्ही नाही तर मग कोणी, परत मग हे अनएंडिंग लाईन येते. त्याच्यापेक्षा असं की आपण झाडे लावूया झाडे जगूया, ह्याच्यातली कुठलीच पार्टी दोषी आहे किंवा दोषी नाही असं म्हणणार नाही. कारण शेवटी ती सुद्धा माणसं आहेत, आपणही माणसं आहोत, आपल्यातलीच ती आहेत. सिस्टीम इज बिकॉज ऑफ मॅन मेड ऑफ ह्युमन्स. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे कुणावर तरी ब्लेम करणे किंवा हे करणे याच्यापेक्षा सामुदायिकरित्या आपण जबाबदारी स्वीकारूया. पण हे होत नाहीये ना, हे होत नाहीये. म्हणजे नियम काढावे लागतात की तुम्ही जर एक झाड तोडणार असाल तर इतकी झाडं तुम्हाला लावावी लागतील. पण मग हे माझ्या मनातनं काय येत नाहीये की मी झाड तोडतोय हेच चुकीचं आहे, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, जर मी ते झाड तोडलेलं आहे माझ्या काही कारणांसाठी, की मला काही भिंत बांधायची किंवा मला काहीतरी एक्सटेन्शन करायचं आणि या सगळ्या गोष्टींसाठी मी झाड तोडलं, तर माझी जबाबदारी नाही आहे का ते झाड दुसरीकडे लावण्याची, किंवा त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे ते झाड तोडलंय म्हणून दुसरी काही झाडं लावण्याची जबाबदारी हे का येत नाहीये डोक्यात? ही गोष्ट म्हणजे तू म्हणलंस तर प्रश्न आणि उत्तर दोन्ही तू एकत्र दिलंस. आपल्याला समजत नाहीये म्हणून हे करावं लागतंय. बरोबर. समाजाचा एक साधा नियम आहे, ज्या समाजाचे कायदे कानून आणि नियम जास्त कडक तेवढ्या त्या समाजात चोऱ्या चकाऱ्या जास्त. म्हणजे हे मी सगळंच नाही, समाजशास्त्रीयांनी सांगितलेली गोष्ट आहे, त्यात माझं काही से नाही. दुसरी गोष्ट, साध्या गोष्टी करता येतील की समजा तुम्ही माझ्या घराला आहे किंवा भिंतीत फांद्या घुसत आहेत, घराच्या खाली फांद्या घुसत आहेत, मुळं जात आहेत किंवा असं काही होतं, त्यावेळी तुम्ही काढताना समजा जर तसं करणार असाल तर एक जसं तुम्हाला बांधकामाच्या परवान्याचं जसं आपल्याकडे हे असतं ना, तसं तुम्ही 5 झाडं लावली आहेत, त्याचं व्हेरिफिकेशन करूया, फोटो आयडेंटिटी ठेवूया. बऱ्याच अर्थ असं नाही की त्याच्यानंतर शक्यता अशी नाही की ती फोटो आयडेंटिटी झाली कारण एकच फोटो करायची तुम्हाला 1000 केसेसवरती सुद्धा दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही आपल्याकडे. सो पण ॲटलिस्ट काहीतरी चेक, हे या गोष्टी नाही वरवरच्या मलमपुट्टीसारख्या आहेत. मुळात गोष्ट अशी आहे की ऊन तापलंय असं म्हणून दुसऱ्या कोणाच्या नावाने शिव्या घालण्यापेक्षा यात एक झाड जे मी तोडलंय त्याच्यात माझाही हात आहे, किंवा मी जो प्लास्टिकचा कचरा रस्त्यावर टाकलाय त्यात माझाही काही हात आहे, ही जाणीव जोपर्यंत येत नाही. समाजाचा साधारण नियम असा आहे, एस्पेशली पोस्ट इंडिपेंडन्स, की आपण स्वातंत्र्याच्या बाबतीत प्रचंड आग्रही आहोत आणि त्याच्याबरोबर येणारा जो बाय पार्ट आहे, इक्वल पार्ट जबाबदारी, ही सोयीस्कररित्या सगळेच आहेत. म्हणजे ह्याच्यात परत पुन्हा म्हणजे यू कॅन से सो आपण सुद्धा त्याचा भाग आहोत. नाही, पण ही एकच गोष्ट अशी आहे का ह्याच्या व्यतिरिक्त अजून काही गोष्टी ह्याला त्या मार्गाने जात आहेत? जसं अरविंदजी आता म्हणाले की कुठली गोष्ट करताना त्या गोष्टीच्या बद्दल आपल्या मनात एक आस्था असावी. मग ती जीवित असो किंवा जीवित नसू दे, मग तो दगड असू दे ज्याला आपण मृत समजतो पण तो सुद्धा एक जीवसृष्टीचा भाग आहे, किंवा एखादं झाड असू दे, एखादा पक्षी असू दे, प्राणी असू दे, त्याच्याबद्दल जर माझ्या मनात आस्था असेल तर मी त्या गोष्टीचा विचार करेन आणि मग त्याच्यासाठी काय भलं बुरं ह्याची जाणीव माझ्या मनात निर्माण होईल. आणि मग मी त्या दृष्टीने जे योग्य, माझे एक सद्विवेक बुद्धी ज्याला म्हणतो, माझी विवेक बुद्धी मला काहीतरी कमांड देईल की बाबा हे चुकीचं आहे, हे बरोबर आहे, बरोबर, डू द राईट थिंग. करेक्ट. आपले जे जुने जाणते शहाणे लोक होते, नाही जुनं सत्य आहे, अंधश्रद्धा आजकालच्या गोष्टीत आहे, पण फॅक्ट होते की त्या लोकांचं जगणं ह्या गोष्टीशी निगडीत होतं, याची जाणीव त्यांना होती. त्यामुळे त्यांनी त्यावेळेचे नियम, आणि रादर नियम म्हणण्यापेक्षा जीवनशैली त्यांनी अशी घडवून ठेवलेली की मला जर झाडं लागणार आहेत वर्षभर जळण्यासाठी, तर मग जी झाडं जळण्यासाठी लागणार आहेत
ते मी रिपीट प्लांटेशन करून ठेवायचो किंवा झाडं मी टिकवायचो. वनवा लागू नये म्हणून मी त्यांची काळजी घ्यायचो. बरोबर. आपल्याला आठवत असेल की आता उन्हाळा सुरू झाला ना की जसं सोशल मीडियावरती बऱ्याच गोष्टींचं पेव येतं, तसं छत्रपती शिवाजी महाराजांचं जे पत्र आहे की वृक्ष संवर्धन कसं करावं, बरोबर. सो त्या ठिकाणी महाराजांनी स्पष्ट आदेश किंवा आज्ञा अशी दिलेली आहे. त्याच्यामध्ये खूप जाणतेपण होतं की जी झाडं विशेषतः हे लेकरासाठी सारखी सगळ्यांनी प्रजेनं रायतेने सांभाळलेली आहेत त्याला कोणी इजा करू नये का. बरोबर. मला शब्दशः नाही सांगता येणार, पण मतीचा अर्थ असा होता की त्याला इजा करू नका. जर कोण इजा करत असेल तर त्याला मजबूत दंड लावा आणि काही कारणासाठी जर ते झाड लागणार असेल तर ते झाड ज्याच्या मालकीचं आहे त्याला सुयोग्य मोबदला द्या आणि ते झाड स्वराज्यासाठी ताब्यात घ्या. त्या काळातला मोबदला असा होता की म्हणजे असं नाही की म्हणजे आता झाडांची एवढी चणचण झाली, म्हणजे एवढी तोडून ठेवली गेल्या 450 वर्षात आपण, की आता पर्यायपणे तुम्हाला सांगावं लागते की एका जागी 5 झाडं लावा. त्या काळात प्रचंड प्रमाणात व्हेजिटेशन होतं म्हणून मोबदला हा या स्वरूपात. तर त्या काळात तशी दुर्दैवानं चणचण असते असती, सुदैवानं नव्हती. तर महाराजांनी एका जागी 100 झाडं लावा म्हणून आज्ञापत्र काढलं असतं आणि ते फॉलो झालं असतं. बरोबर. आता कुठलाही डेव्हलपमेंट प्रोजेक्ट केला जातो, आपण त्याच्याविषयी पुढे बोलणार आहोतच, की एखादा रस्ता जर करतोय तर एक कंपेन्सेटरी अफॉरेस्टेशन नावाचे एक गव्हर्नमेंटच्या याच्यामध्ये स्कीम असते की मला जर सांगली मिरज हा रस्ता करायचा आहे, तो रस्ता करताना जर तिथले 100 झाडं तोडली जाणार, एका झाडाच्या बदल्यात 5 झाडं, या हिशेबानं 500 झाडं हे लावली जाणार. मग ते 500 झाडं कुठे लावली जातात हे कोण बघतं का? होत आहे ते मला माहिती आहे जागा कुठे लावली, परवरती लावली जातात, कागदावरती लावली जातात झाडं. किंवा जरी तुम्ही RTI जरी टाकला ना, तुम्हाला अशी जागा दाखवली जाते की सांगली मिरज रोडसाठी कंपेन्सेटरी अफॉरेस्टेशन हे मला जे पायथ्याला कुठल्या तरी गावामध्ये केलं. अच्छा, बघायचं, तुम्ही जाऊन बघून या. अच्छा, गोष्टी बऱ्याच आहेत. मला एक म्हणायचं आहे की आत्ता सुरुवात झालेली आहे आणि तुम्हाला आता कोण बोलतायत हे आणि काय चाललेलं आहे असं तुम्हाला एक वेळ वाटलेलं असेल. सो मी दोस्त तुमचा मस्त विशाल, जो नेहमीच गप्पा मारतो, एकदम खुशाल. रेडिओ आणि TV आणि बाकीच्या नाटक आणि या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून मला तुम्ही बघितलेलं आहे. डिजिटल मीडियाच्या माध्यमातून एक नवीन कोरा पॉडकास्ट घेऊन तुमच्यासमोर आलेलो आहे, मुक्काम पोस्ट सांगली. आणि या मुक्काम पोस्ट सांगलीच्या पहिल्या भागामध्ये आज माझ्याबरोबर नेचर कॉन्झर्वेशन सोसायटीचे 3 सदस्य इथं आलेले आहेत. खरं तर बरेचसे सदस्य आहेत, पण आज पहिल्या पॉडकास्टसाठी म्हणून ही खूप गर्दी आहे. सर, ही 3 जण आलेले आहेत. सो अमोल जाधव आहे माझ्याबरोबर, जो खूप छान काम करतो. वाईल्ड लाईफ आणि या संदर्भातल्या बऱ्याचशा गोष्टी त्याच्याकडे आहेत. त्याच्याबरोबर बऱ्याचशा गप्पा, इंटरेस्टिंग काही गोष्टी नक्कीच त्याच्याकडून जाणून घ्यायच्या आहेत. तबरेज खान आहेत, आपले अध्यक्ष आहेत नेचर कॉन्झर्वेशन सोसायटीचे आणि खूप बोलतात. मला लक्षात येईलच आणि त्यांची वाक्य अशी असतात की तुम्ही सुद्धा ती लक्षात ठेवाल की हा. श्री, एक गोष्ट मी तुम्हाला सांगेन की ती वाक्य ऐकण्यासाठी तुम्हाला अगदी जीवाचा कान करू ना. आणि ज्यांना थांबावं लागतं मध्ये मध्ये ते अरविंद सोमण. बऱ्याच गोष्टी आहेत टेक्निकली, सगळ्याच गोष्टींच्या मुळाशी जाऊन खूप छान विश्लेषण अरविंद सोमनजी करतात. सो हे 3 जण आहेत आणि आपले अध्यक्ष याच्यासाठी म्हणलं की मी सुद्धा या नेचर कॉन्झर्वेशन सोसायटीचा एक भाग आहे. अजून बरेचसे सदस्य आहेत, त्यांच्याशी मी नक्कीच बोलणार आहे. सो ओळख झालेली आहे. आता गोष्टी अशा आहेत की जसं मी सुरुवात करतानाच एक गोष्ट सांगितली होती की ही खरंच आता काळाची गरज आहे की नक्की नेचर कॉन्झर्वेशन काय आहे किंवा कशा पद्धतीनं तुम्ही जगलं पाहिजे हे सांगावं लागतंय. अशा लोकांना सांगावं लागतंय की जे ऑलरेडी शिक्षित आहेत, ज्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत, पण तरीही ही गोष्ट करायला लागते. याला काय सांगायला मला? दुर्भाग्यवश ही गोष्ट असे की जो सुशिक्षित आहे त्यालाच शिक्षण द्यायची गरज पडते. आणि हे शिक्षण म्हणजे थोडासा विरोधाभासी वाक्य आहे, पण असं आहे की आपण जे काही शिकलो त्याच्यामध्ये जगण्याशी निगडीत शिक्षण खरंच आपण घेतलं का, किंवा आपली जी जीवनशैली आहे ही खरंच आपल्या जीवनाशी निगडीत आहे का, किंवा घेतलेलं शिक्षण आम्ही आमच्या जीवनाशी निगडीत केलंय. केलंय का. म्हणजे मी लहानपणी शाळेत जे काही किंवा इतिहास शिकलो किंवा मी जे काही फिजिक्स शिकलो 11वी-12वीमध्ये, तुम्ही माझ्या रोजच्या आयुष्यात मी खरंच वापरतो का, मी वापरू शकतो का. तसंच आता निसर्गाचा विषय काढला की कॉन्झर्वेशन म्हणजे निसर्गाचं संवर्धन करायचं म्हणजे काय करायचं.
साध्या साध्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या पूर्वापार आपल्या जीवनशैलीमध्ये होत्या. गोष्टींचा पुनर्वापर करणं, हा ना, गोष्टींचा कमीत कमी वापर करणं किंवा गरज नसल्याशिवाय एखादी गोष्ट न करणं, साध्या शहाणपणाच्या गोष्टी होत्या की मला. अरे पण तुला सांगतो अमोल, या शहाणपणाच्या गोष्टी मूर्खपणाच्या बाळगल्या जातात. हा म्हणजे मी तुला एक किस्सा सांगतो. हा माणूस आहे, हा बाजारात अरे वेडा येतो कळकटासारखी एकच पिशवी गेली 12 वर्ष तो वापरणारा. आम्ही त्याचा काही बदलला नाही, त्याचा युनिफॉर्म बदलला नाही, त्याचं धोतर बदललं नाही, त्याचा शर्ट बदलला नाही, तीच सायकल आहे आणि तीच पिशवी घेऊन तो त्याच वेळी जातो. उलटीकडून जर बघितलं, जर तू प्रश्नाशी जर त्या संदर्भाशी हे निवडून बघितलं, तर आज आम्ही ओरडून सांगतो की तुम्ही प्लास्टिकच्या जी कापडी पिशवी ती किती वेळा वापरली जाते. टेक्निकली 1000 वेळा तुम्ही वापरू शकता, ऑन ॲव्हरेज 100 वेळा सुद्धा वापरली जात नाही. आणि किती विरोधाभासी आहे की आम्हीच या गोष्टीची चेष्टा करतोय की तो माणूस कसला बावळट आहे म्हणून. आणि या सगळ्या हिशोब म्हणण्यात लक्षात येतं, या सगळ्या घटनेत बावळट कोण आहेत तर आम्ही आहोत. हे जोपर्यंत आम्हाला कळत नाही, जसं तू सांगितलंस तसं हे इम्प्रिग्नेट इतकं आत खोलवर आपल्या जीवनशैलीत होतं की ती जीवनशैलीच कदाचित त्या जीवनशैलीपासून आपण लांब आलो असल्यामुळं. आणि ह्याच्यात मी आणखीन एक गंमत म्हणजे सुशिक्षित आणि साक्षर ही परत तीच गोष्ट आहे. म्हणजे डॉक्टर राणी बंगानी खूप छान कॉमेंट केली ती याच्यावर एका इंटरव्ह्यूमध्ये. मला आठवतं मी अगदी कॉलेजमध्ये असता त्यांनी सांगितलं तर अरे शिक्षणाचा आणि शहाणपणाचा काही संबंध नाही. म्हणजे त्याच्या पुढे जाऊन मी माझ्या अनुभवातून, कारण मीही काही वर्ष अडल्ट ट्रेनिंगमध्ये काम केलं, मीही आता संस्थेशी असोसिएटेड, आम्ही सगळेजण एकत्र काम करतोय 12-15 वर्ष. तर उलटं कदाचित असं होतं की ज्याला आपण सुशिक्षित म्हणतोय ना, तो माणूस जास्त ॲडमेंटली किंवा त्याचा इगो किंवा त्याची पर्सनॅलिटी तेवढीच डेव्हलप होते. एखादा साधा सोपा रस्त्यावरून जाणारा बैलगाडी हाकणारा माणूस तुम्ही सांगितलं तर, कारण माझा अनुभव आहे म्हणून सांगतो, तुम्ही सांगितलं तर एकदा किंवा दोनदा समजून सांगितलं तर सहज ऐकतो. कम्पॅरेटिव्हली त्याची ॲक्सेप्टन्स लेवल जास्त असते. बरोबर. सुशिक्षित माणसाची लर्निंग गेटवे इतका विचित्र असतो की तो म्हणतो की पहिला प्रश्न येतो की तू कोण मला सांगणार. बरोबर. प्रचंड. म्हणून मग आता उद्या समजा नेचर कन्झर्वेशनचं जसं अमोल म्हणतो की कॉन्झर्वेशन म्हणजे अरे साधं झाडं हे करा, म्हणजे स्कीम्स येतात हल्ली, जसं तू म्हणलास की पेव फुटतं ह्याच्यावरती. उन्हाळा आला की चिमण्यांना पाणी द्या, दाणे द्या, बाद झाडं लावा, झाडं जगवा. म्हणजे त्या कोसमनं टाकलेली पोस्ट मला आठवते, अरे आता आम्हाला करू द्या की काही. सगळंच नाही. एक गोष्ट पटते की इतकी सगळी दिग्गज मंडळी आपल्याला सांगतात पण आपण त्यात बदल करत नाही आहोत. पण एका दृष्टीनं निसर्ग बदल करायला त्याने सुरुवात केलेली आहे. महापूर याला सुरुवात झालेली आहे, भूकंप येत आहेत. बऱ्याच वेळा आपण बघतोय की आत्ताच्या ज्या न्यूज आहेत, उन्हाळा वाढत चाललेला आहे. म्हणजे मार्च-एप्रिलमध्येच 40, 41, 42 पर्यंत आपण त्याच्याही जास्त चाललोय. करपलेलं दिसते का, खभंग झालाय. कसं आहे, आपल्या माणसाला वाटते की बाबा ह्या सगळ्या आता नैसर्गिक आपत्तीच आपल्याला दिसतात. तो महापूर कुठं, ह्या सगळ्या जो टेम्परेचर वणवे असतील, 100 गोष्टी, ग्लोबल वॉर्मिंग आपण म्हणतो त्याला. तर एक मागाशी आपला जो मुद्दा होता तो महत्वाचा, तुम्ही आता बोलत असच की निसर्ग हा स्वतःला तो रिकवर करायला लागला. बरोबर. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. आपल्याला वाटतं की आपल्यासाठी ते जरी आपल्यासाठी नुकसान वाटत असलं, नैसर्गिक आपत्ती वाटत असली, तर ह्यासाठी आपणच कारणीभूत आहेत बऱ्या गोष्टी. एक नाही स्वतः त्याला कव्हर करायला लागेल. निसर्ग कायम अर्धा अधुरा कधी नसतो. इट्स ऑलवेज इन इक्विलिब्रियम. ही ऑलवेज ट्रायज टू फाइंड इक्विलिब्रियम. कधी तो अर्ध सोडत नाही. बरोबर. सो तो हे जर तो या पद्धतीनं पूर्ण करतोय, तर तो पूर्ण करायच्या अगोदर जे गोष्ट पूर्ण करतोय तो खड्डा कोणी खणलाय. बरोबर आहे. आणि एक गोष्ट मला आता जस्ट तबलेजी सांगत होते की निसर्ग स्वतःमध्ये बदल करतोय आणि त्या गोष्टी घडतात. महापूर येण्याच्या दृष्टीनं आपण सांगलीकर म्हणून जर विचार केला तर इतका महापूर आपण 2019 मध्ये बघितला, 20 मध्ये बघितला. प्रत्येक वर्षी ही भीती असतीये लोकांच्या मध्ये की आता काय होणार आहे. अगोदर भीतीचा महापूर चालू असतो. अगदी महापूर चालू असतो. पण याच्यावरती उपाय म्हणून मग ती नदीकाठ आहे तिथं भिंत घालूया वगैरे अशा सगळ्या गोष्टी चालू झाल्यात. हे परत कुठेतरी आपण निसर्गाला हेच करतोय ना की बाबा बांध घालतोय आणि या सगळ्या गोष्टी. तर याला काय पर्याय आहेत किंवा ह्या सगळ्या गोष्टी रोखण्यासाठी काय करावं लागेल मग? नाही, हे कसं आहे, आता तुम्ही म्हटलं की बांध घालणे ते पॉसिबल नाही आहे. ते निसर्गाच्या विरोध जाऊन होणारच आहे. शिवाय आता आपण बघतोय की आपण सगळीकडे असं प्रचंड असं लोकांना वाटतं की मोठे रस्ते झाले पाहिजे, हायवे झाले पाहिजे. डेव्हलपमेंटची व्याख्याच तशी करून ठेवली लोकांनी. आणि बघतोय हायवे आपल्या गावाच्या बाहेरून जाते किंवा गावाच्या मधून सुद्धा शेती म्हणून चाललाय. जिथं जिथं तो वेटलँड, म्हणजे गावाच्या बाहेर म्हणजे वेटलँड असं दलदल असतं.
तर आत्ता जे आपण जर हायवे बघितले तर जवळपास आपण गावांना बांधच घातलेले आहेत आणि पाणी अडवलेलंच आहे ते. आणि जिथे जिथे वेटलँड आहे, जिथं पाणी पसरायचं पुरायचं, त्या ठिकाणी आपण काय केलंय, भराव केलेला आहे आणि आपण तिथं घर बांधतोय. मग पाणी जाणार कुठं? आता तू जो पुराचा हे सांगितलंस ना की त्याला एकच कारण तो एवढा मोठा विषय आहे. म्हणजे क्लायमेटिक चेंज आणि क्लायमेटिक डिस्टर्बन्सेस हे तर आहेतच. तिथं कारण वन अप आहेत. पण आपल्या हातातले जे आत्ता करण्यासारखे आहेत आत्ता या घडीला हे सुद्धा आपणच केलेले. पण अगदी तिकडचं सॉईल इरोजन म्हणजे जिथून तुमच्या कॅचमेंट एरिया आहेत पासून सॉईल इरोजन, त्याच्यानंतर पुढच्या येणाऱ्या नदीपात्रातली त्यातला वाळू उपसा असेल, कारण दॅट यूज टू प्ले अ व्हेरी मेजर रोल या ह्याच्यामध्ये. कडेच्या एन्क्रोचमेंट्स किंवा जिथे वेटलँड ह्या इतक्या उत्तम बॅरियर्स किंवा कुशनिंग म्हणून काम करतात ना. सांगलीत मी आलो त्या वर्षी वेटलँड्स 2000 साली मला आठवते की म्हणजे वेटलँड्स बघायला तर म्हणजे अरे एवढा एरिया कसा आपण बायनोक्युलर घेऊन कव्हर करणार असं वाटायचं. याच वर्षी मी कांडेकरकोचं येताना दिसल्यावर कांडेकरकोचे उतरले कुठे या याच्या एवढी दलदल होती. त्यांना सुद्धा आता पर्यायच नाही आहे. ते नळाच्या पाण्यावर उतरू शकत नाहीत. पाण्यावर ठेवावर हा म्हणजे बायकांची लाईन आता आले तशी सोय नाही, तेही नळ उरलेले नाही आहेत आता. पण म्हणजे हे हास्यास्पद जरी वाटत असलं ते दुर्दैवानं सत्य आहे. त्याच्यामुळे तू म्हणतोस तसं पूर असं म्हणजे इतक्या कारणात म्हणजे पार आलं मग टीचरची हे म्हणजे त्याच्यासाठी तज्ज्ञांच्या समित्या झाल्या. पण याच्यातलं सारभूत गोष्ट मला काय वाटते माहिती आहे की याच्यात आपण काय केलंय. म्हणजे ही समजा जर गोष्टी परतून आपल्याकडे जसं तबरेची मगाशी म्हणत होते की हे नेचर इज आन्सरिंग बॅक, ट्राईंग टू रिकवर, अशा हिशोबानं जर म्हटलं तर मग कदाचित हे सगळ्यात मोठा मार्कर आपल्यासाठी असू शकतो की आपण काय केलं तर जेणेकरून म्हणजे उत्तर काय येत आहे निसर्गाचं ह्याच्यावरून आपण काय प्रश्न जनरेट केलेत हे जर आपल्याला कळलं तर कदाचित पुढचे आपण जे तयार करणारे प्रश्न आहेत, आपण जे तयार करणार शकू बरोबर किंवा आपण करत असू आपल्याला कळत नकळत पण ते आपण व्यवस्थित थांबवू शकतो. करेक्ट. कारण आता म्हणजे मी तर उलटं सांगेन की आता तुम्ही म्हणताय त्यात आणखीन एक मेजर पार्ट तो म्हणजे कचऱ्याचा. प्रचंड हिंदू तर म्हणजे पुराची तर आहेच आणि बाकी सगळं म्हणजे सोशल ह्याच्यासाठी तर म्हणजे सोशल ॲस्पेक्ट आहे. पुरामध्ये एक गोष्ट म्हणजे आता तुम्ही मगाशी म्हटलं की तज्ज्ञ समित्या वगैरे भरपूर झालं. बेसिकली मुळात काय की ह्या जे मोठे गहन प्रश्न म्हणजे आपल्याकडे समोर येतात, चित्र येतात, तर त्याच्यासाठीचा सगळा अभ्यास तयार आहे. सगळी इन्फॉर्मेशन आहे की का होतं, कसं होतं, कशामुळे होतं आणि काय करायला हवं. आपल्याकडे एकमेव अडचण अशी आहे की हे जे नॉलेज आहे हे इम्प्लिमेंट करणारी सिस्टीम नाही आहे किंवा तशी डेव्हलप करून दिली जात नाही. म्हणजे आता पुराचा विषय, सांगलीत महापूर येतो त्याला कारण काय, 2 गोष्टी सांगितल्या जातात. एक पाऊस खूप मोठा पडतोय आणि दुसरं आलमट्टीचं बॅकवॉटर. एवढं साधं सोपं नसतं यात गोष्टी. आपल्याला आठवत असेल का, आपण आता अराउंड 40+ आहेत. सो आपल्या लहानपणी म्हणजे 1990च्या काळात मला आठवते की जो पाऊस पडायचा 3 दिवस 4 दिवस संततधार असायची. एक सुरी पाऊस पडायचा, जसं टाकेला होल पडलेलं असतं आणि एक सुरी ते पडत राहतं. पण त्यावेळेला ते पाणी जमिनीत मुरत राहायचं, पाणी तुंबून राहिले हा विषय नसायचा. आता होतंय काय की ग्लोबल वॉर्मिंग म्हणतो. ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे काय, ते ग्रीन हाऊस इफेक्ट असं एक खूप भारी सायंटिफिक फेकलं जातं. अरे पण नक्की होतंय काय, त्याच्यामुळं काय होतं, कसं होतं, त्याचे परिणाम काय दिसतात हे कोणी ऑब्झर्व करत नाही. म्हणजे पावसाचं उदाहरण घ्या. पूर्वीचा पाऊस संततधार असायचा, बरेच दिवस सलग चालू, म्हणजे 4-4 दिवस उघडायचा नाही पाऊस. शेतातली कामं बघितलेली आहेत की 4 दिवस माणसं घरातनं बाहेर पडायचे नाही. जळणाला लाकूड नसायचं, चूल पेटायची नाही, कारण घरात बसून असायचं, त्यामुळे भूक लागायची नाही लोकांना, कमी खाल्लं जायचं साठवलेलं जे आहे ते. मग त्यावेळेला हे पाणी मुरत राहायचं आणि स्लोली नद्या, ओढे, नाले ह्याच्यातून ते प्रवाहात यायचं आणि ते वाहून निघून जायचं. आता झालंय काय की हे जे नॅचरल जे आपली सिस्टीम असते, पाण्याची प्रवाहाची जी सिस्टीम असते, आपण विकासच्या नावाखाली नोकरी धंद्या किंवा आपली सिस्टीमच माणसाची जगण्याची जीवनशैली अशी झाली की शहरं बोकळली. मग त्या ठिकाणी सगळ्यात स्वस्त जागा जमिनी कुठल्या, तर ज्या ठिकाणी घरं बांधणं अवघड जातं त्या ठिकाणी झोपडपट्ट्या उभं राहिलं. झोपडपट्ट्यांपासून मग परत थोडीशी इलिट सोसायटीकडं ते हळूहळू डेव्हलप होत जातं. रस्ते येतात, लाईटचे खांब येतात, मग महापालिका किंवा हे पाणी देतं तिथं. म्हणजे मी मापं काढतो असं नाही, पण हे घडतं.
आणि एक स्लोली आणि ग्रॅज्युअली घडणारी प्रोसिजर असते. आणि हे घडतं खूप फास्ट आहे म्हणतो. स्पीडच झाले. हे घडताना काय होत जातं की पूर्वीच्या ज्या नदीचे वताचे भाग होते की ज्या ठिकाणी पुराचं पाणी बाहेर यायचं, पात्रातून बाहेर यायचं का यायचं, पूर यायचे का यायचे, ते पाणी पसरायचं, पण ते नुकसान करायचं नाही. कारण त्या ठिकाणी मानवाची वस्ती नसायची आणि मानव त्या भागात शेती करायची नाहीत किंवा केली तर सीझनल असायची. ते पाणी त्या ठिकाणी पसरायचं, मुरायचं, तो भाग तो एक स्पंज सारखा काम करायचा. बरोबर. आता काय झालं, आपला सगळ्यात पहिला कुऱ्हाड पडली त्याच भागावर. वेटलँड्स आर वेस्टलँड अशी एक प्रथा चालत आली. बरोबर. सेम माळरानाच्या बाबतीत सुद्धा घडतं. आणि मग हे वेटलँड मुजवायचे किंवा ड्रेन आउट करायचे, त्या ठिकाणी वस्ती उभी राहते. वस्ती उभी राहिली, ज्यावेळी पाणी नदीत येणार आहे, बरोबर, पाण्याचा व्हॉल्यूम तेवढाच आहे, त्याला जर जागा कमी दिली ते वाट शोधणारच आहे. मग त्या ठिकाणी आपण का ओरड करायची की माझ्या घरात पाणी शिरलं? आपण हा काय नाही विचार करत, मी घर बांधताना हा विचार केला का हे नदीचा भाग आहे. नगर विकास करताना किंवा त्या ठिकाणचे जे काही त्या ठिकाणी वस्ती उभी करण्यासाठी प्रशासन सुद्धा काहीतरी प्रमोट करत असतं. बरोबर. त्याने हा विचार करायला नको का? करेक्ट आहे. कसं होतंय, आता शेवटी भर तिथं पडतेच वेटलँडवरती. नियम कुठं जाता, तुम्ही पक्के बांधू नका, एखादं पत्र्याचं शेड उभं करा, शेवटी त्याला पाया आलाच ना. आणि सुरुवातीला पत्रे जर आली पण सगळं झालं, फक्त वरती पत्रानं खाली जसं भरायचं तसं भराव पडलेलाच आहे. काढलेलाच आहे. अगदी बरोबर. ते पाणी जाणार तसं ते मग आपल्या सिटीमध्ये. पण ह्याच्यातला सगळ्यात घाणेरडा पार्ट असा आहे की म्हणजे हा एक सामाजिक प्रश्न तर आहेच, पण निसर्ग संवर्धनाच्या हिशोबाने जर विचार केला तर वेटलँड ही जगातली सगळ्यात सेन्सिटिव्ह आणि सगळ्यात महत्त्वाची इकोसिस्टम आहे. बरोबर. सगळ्यात दुर्लक्षित दैवन हा ऑफकोर्स महत्त्वाचीच गोष्ट दुर्लक्षित असलेली तो हाच आहे. आणि सुदैवानं आपल्या सांगली सुदैवानं असं होतं की आपल्याकडे खूप छान वेटलँड होती. दुर्दैवानं आता म्हणायची पाळी. बरोबर. म्हणजे आपल्याकडे जे आहे सोन्यासारखं ते आपण उधळून टाकतोय आणि त्याच्या बदल्यात आपण काय घेतोय हे कदाचित अजून 10 वर्षांनी घ्यायला आपण असू का नाही इथपासून सुरुवात आहे. अगदी 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 अगदी. एक गोष्ट बोलता बोलता मगाशी बहुतेक अरविंद सरांच्याकडूनच आली, कचरा. प्लास्टिक कचरा हा एक खूप मोठा विषय या सगळ्या गोष्टींच्या मध्ये होतोय. तर याच्यासाठी उपाययोजना सरकार भले काढतंय की किती प्रमाणातली ती किती मायक्रॉनची ती बॅग असेल आणि या सगळ्या गोष्टी किंवा रियूज करता येण्यासारखं प्लास्टिक वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत. पण परत प्लास्टिक उत्पादन हे होतच आहे, प्लास्टिक हे वापरलं जातच आहे. बाजारात भाजी घ्यायला गेलं की अगदी छोटीशी भाजी विकणारी एखादी महिला असेल किंवा मोठे व्यापारी असेल, प्लास्टिकच्या कॅरी बॅग ऑफर करतायतच आहेत. नाही असं म्हणून उलट होतं, म्हणजे विक्रेता म्हणतो की माझ्याकडे नाही, मग तू जातो मग ग्राहक म्हणतो की माझ्याकडे पिशवीच नाही, मग तसं इकडे तिकडे बघतो आणि खाली नाच काढतो. ही खूप गंमतशीर गोष्ट आहे. मी तर असं एकाला हे इतक्या पातळीवरती घडलं पाहिजे ना की कुठल्या तरी एका ह्यानं खूप छान झालं, तुम्ही विकत घेणं बंद करा. जोपर्यंत ग्राहक ठामपणे सांगत नाही की मला नकोय प्लास्टिक, ग्राहकाचं मागतोय बस. म्हणजे दोषी येऊन फक्त आम्ही तेच सांगतो की दोष फक्त ह्याचा त्याचाच नाही, तर बोट आपण दाखवतच नाहीये कधी. आपण सप्लाय आपण जातानाच घरातून पिशवी घेतली पाहिजे का, ती सवय लावली पाहिजे. होम टू ब्लेम. मग ही आम्ही इकडची बाजू धरून आम्ही तुणतुणं वाजवणार, ते तिकडची बाजू धरून तुणतुणं वाजवणार. या तुणतुणं वाजवण्यातच आमची जर धन्यता होत असेल तर आम्ही मूळ प्रश्नाला सोयीस्कर कन्व्हिनियंटली पगल द्यायला दोघे जण. माणसाची एक गंमतशीर आहे ना, माणूस हा आभासी सत्य स्वीकारतो. म्हणजे आजची गोष्ट नाही आहे, प्लेटोच्या आधीपासूनच्या लोकांनी सांगून ठेवलेलं आहे, माणसाला आभासी सत्य हवं असतं, पूर्ण सत्य परवडत नाही. कारण पूर्ण सत्यात सगळ्यांचेच कपडे निघतात आणि सगळ्यात पहिले निघतात ते स्वतःचे निघतात. बरोबर. या सगळ्या गोष्टींच्या वरती मग संस्था निर्माण होणं आणि मग संस्थेच्या मुळे काहीतरी चांगलं काम होणं या सगळ्या गोष्टी आहेत. जशी नेचर कॉन्झर्वेशन सोसायटी त्याची सुरुवात झाली असं मला वाटतंय. सो तो कसा काय मग तो योग आला होता, तोग्रजी काय काय झालं होतं आणि कशा पद्धतीनं सगळी मंडळी, म्हणजे एका विचाराची ही मंडळी सगळी असतात माझ्या मते, आणि ती सगळी मंडळी वेगळी असली तरी एक विचार आणि कॉमन असतं. एक अरे प्रचंड असे काय करतात. येस. तर मग कशी सुरुवात झाली आणि कोणत्या कोणत्या फील्डशी तुम्ही निगडीत आहात? 92-93च्या नंतर आम्ही एकत्रित यायला चालू केलं. असाच समविचार आहे. म्हणजे सुरुवात कशी केली की निसर्ग संवर्धन म्हणजे काय,
किंवा कुठं एखादा पक्षी प्राणी मूळ म्हणजे त्यावेळी खरं काम सुरू झालं सुरुवात प्राण्यांपासून. प्राण्यांच्यापासून म्हणजे रेस्क्यू म्हणजे आपल्याला कसं कुठला प्राणी पक्षी एखादा जखमी असेल तर त्याला ट्रीटमेंट करणं, परत त्याला निसर्गात मुक्त करणं वगैरे सगळा तो भाग. आता वाईल्ड आणि ॲनिमल आले की तो वन विभागाची संलग्न आहे. बरोबर. सुरुवातीला जास्त कॉल कसे असायचे, मग तो काळ कसा होता, त्या काळामध्ये असंच जिकडे जे असं आपण जी बोलले मगाशी तसं की वेटलँड्स आणि सगळ्यात स्वस्त जमीन गावाच्या घराची, बरोबर. तिकडं वस्त्या चालू झाल्या, बरोबर. तिकडे बांधकाम चालू झाले, भर पडायला लागली. तो तसा सापांचा पक्ष्यांचा अधिवास म्हणता येईल आपल्याला. बरोबर. बरोबर. ते ऑटोमॅटिकली त्यांच्या अधिवासावरती घाला आला. बरोबर. ते जाणार कुठं बरोबर. पक्ष्याचे सुद्धा ते, आणि तिथे घरं बनायला लागली. मुळातच त्यांच्या घरावरती आपण अतिक्रमण केले. बरोबर. मग ते कॉल वाढले, मग ती कॉल यायला लागली आम्हाला. मग ते लोकांच्या जवळ तिथं म्हणजे साप पकडणे असेल किंवा कुठला पक्षी प्राणी जखमी अवस्थेत असेल तो पकडणे, परत त्याला निसर्गात मुक्त करणे वन विभागाच्या मार्फत, अशा गोष्टी करत मग हळूहळू लक्षात आलं की निसर्ग संवर्धन म्हणजे फक्त एखादा ॲनिमल पकडणं परत त्याला निसर्गात सोडणं एवढंच नाहीये. बरोबर. तर बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यापासून आपण मुलांच्या मध्ये शिक्षण गेलं पाहिजे, लोकांच्या मध्ये असे एक अवेअरनेस म्हणजे जागृती गेली पाहिजे. पण निसर्ग संवर्धन किती महत्वाचं आहे. एखादा छोटासा किडा किंवा एखादा छोटासा पक्षी प्राणी तो सुद्धा किती महत्वाचा आहे आपल्या या फूड चेन मध्ये. आणि त्याला का जगवलं पाहिजे आपण, ते जगलं तर आपण आपलाच फायदा. ऍक्च्युली माझा स्वार्थ आहे त्याच्या मागं. काय स्वार्थ आहे की मी त्याला जगवलं तरच मी जगणार आहे. करेक्ट. हे माणसाला कळालं. मी सांगू का, अवेअरनेसच्या जबाबदारी हा शब्द जास्त छान असतो. बरोबर. करेक्ट. कारण जोपर्यंत जबाबदार होत नाही तोपर्यंत नाहीच ना. मेड आन्सर आहे, प्रश्नच नाही. बरोबर. मग असं समचे सगळे गेलो आम्ही जरा तोडतो असं अवेअरनेस सगळ्यांना आहे. आता अलीकडे येऊन ना अवेअरनेस कसं सगळ्यांना सगळं माहिती आहे, पण जबाबदारीची जाणीव नसल्यामुळं करता कोणी नाही असा विषय. जानते तर सब है. हा करता कोणी नाही म्हणजे उलट मी सांगेन, जबाबदारी सोयीस्करपणा जबाबदारी टाळणं. म्हणजे मी तुला सांगतो ना की उत्तम एखादं ट्रेनिंग सेशन झालं की आता प्लास्टिकचं हे ते सगळं झाल्यानंतर चला चहा पिऊया असं झाल्यानंतर तो जो कप आहे वक्त्यांपासून श्रोत्यांपर्यंत म्हणजे अर्धा तास 1 तास ज्ञानगंगेचे त्यांचे पेपर कप टाकून असं कुठे इकडे तिकडे इकडे बोलतो बॉटल असते पाणी द्यायला. आणि ती कुठे ठेवली जाते ते शेवटपर्यंत प्लास्टिकची बाटली सोडल्यास कोणालाच कळत नाही की ती ही जबाबदारी सोयीस्करपणे टाळणे. म्हणजे मला कळत नाही असं नाही. अगदी बरोबर. पण तोच तुम्ही मगाशी भाग सांगत होतो की आपण स्वातंत्र्याबद्दल प्रचंड आग्रही आहोत. म्हणजे जर तू मीडियामध्ये गेलस तर स्वातंत्र्य या शब्दाचे इतके धिंदवडे आजतागत निघाले ना, तर तेवढे आले निघतात. लोकांना कशाचं स्वातंत्र्य हवं असतं हे स्वातंत्र्य देवत्याला सुद्धा कळणार नाही. शी इज ऑल्सो गेटिंग कन्फ्युज. पण स्टील द थिंग इज की मग जबाबदारी हा त्याच्याबरोबर जो बरोबर इक्वल हाफ आहे लोक की ॲपोथेसिस म्हणतात. तो जर आमच्याकडे असेल तर एव्हरीथिंग तुमच्या स्वातंत्र्याच्या जाणीवा वगैरे अत्यंत तकलादू फालतू आणि सोयीस्कर आहे. बरोबर. अगदी स्वच्छ हे तुम्ही कितीही त्याला शब्दाचे बुडबुडे आणून तुम्ही काही मोठी महिरपी करा, शब्दांचे खेळ करा, मोठी पुस्तकं लिहा, इट्स वर्थलेस. जोपर्यंत मला एक साधी जबाबदारीची जाणीव होते. म्हणून मग गांधीजी का मोठे, सेनापती बापट का मोठे, गाडगे बाबा का मोठे, ते ट्रेनिंग द्यायला आणि अवेअरनेस द्यायला गेले नाहीत रे. त्यांनी झाडू घेतला, त्यांनी काम करायला. शहाणे असतील ते पाठीमागे येतील. बरोबर. ज्यांना जाणीव होती ते आले. आज किती जण मारतील. आज एक कुठल्याही शहरातला, भारतातल्या कुठल्याही शहरातला एकही असा जाणता त्याला पाठीमागं फॉलोअर्स आहेत. दुर्दैवानं तो राजकीय नेता असेल, सामाजिक कार्यकर्ता असेल, किंवा टीव्हीवर तर तुला 9 वाजता पोत्यानं सामाजिक कार्यकर्ते आणि भयंकरच तज्ज्ञ मिळतील तुला. बरोबर. एक माणूस रस्त्यात रोज कितीही लोकांनी कुचळक्या केल्या तरी किंवा काही केलं तरी झाडू मारताना दिसतोय का? नाही. याचा अर्थ असा नाही की झाडू मारणं हेच या सगळ्या प्रश्नाचं उत्तर असते. मला सांगायचा प्रश्न एवढाच आहे की बोलायला सगळं नाही तर त्याच्यामध्ये आम्ही सुद्धा आलो, सगळेच जण आलो. कारण कसं असतं, आम्ही जर पार्ट ऑफ सोसायटी असू, म्हणजे कित्येकदा असं होतं की एक खूप छान एन्व्हायरमेंटल एक्स्ट्रीमिझम नावाची एक टर्मिनॉलॉजी. मग त्या एन्व्हायरमेंट या नावाखाली मग त्याला काही कित्येकदा त्याला पॉलिटिकल सपोर्ट आणि यंत्र असतं. लेट अस नॉट गेट इन टू दॅट. की मी इतक्या एक्स्ट्रीम म्हणजे युरोपमध्ये जर तू बघायला गेला असतं कितीतरी कंट्रीमध्ये हा शब्द खूप फेमस आहे, एन्व्हायरमेंटल एक्स्ट्रीमिझम. म्हणजे तुम्ही काही केलं तरी मी तेवढी एकच गोष्ट धरून बसणार आणि मी त्यालाच म्हणजे मग नाही ते नाहीच, मग त्याच्यासाठी मी काही एक्स्ट्रीम अगदी हिंसक कारवायांपर्यंत सुद्धा असं सुद्धा जाऊ शकतं. पण एक्स्ट्रीमिझम मी फक्त हिंसेपर्यंत नाही धरणार की एखादी गोष्ट न होण्यासाठी किंवा आपण जसं अमोल मगाशी बोलत होता ना की इकॉलॉजी ह्या विषयाचा अभ्यास खूप गंमतशीर सुरू झाला. इकॉलॉजी काय व्हायला लागलं 20व्या शतकाच्या सुरुवातीला आणि 19व्या शतकाच्या मध्यानंतर
हे सगळं संशोधकाचं युग होतं त्याच्या आधीपासून प्रिसाइजली 19व्या वर्षाकडे 20व्या म्हणजे अजूनही चालूच आहे. पण त्या काळात सगळेजण शोधाच्या पाठीमागं पडत होते. हा ह्याचा शोध लावतो, तो त्याचा शोध लावतो. मेकॅनायझेशन म्हणजे मेकॅनिकल एरा होता तो सगळा. मेकॅनिकल एरा संपून लोक हळूहळू दुसऱ्या याकडे ट्रान्झिट मोडमध्ये होते. प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीनं लावत होता शोध. त्यातले काही खरोखरच चांगले होते, काही जरा सामाजिक युजफुल होते. म्हणजे शिस पेन्सिल हा शोध जर म्हणला तर कोणाच्या डोक्यात आलं नुसती शिसाची लोळी असायची पूर्वी. आता ती होऊ नये म्हणून त्याला बरोबर ते लाकडाचं आवरण देऊन मग ते काय आणि काय कोणीतरी हे आपल्याला तर विचार नावही माहित नाही. बरोबर. पण हे असे पण व्हायला काय लागलं की सामाजिक शोध म्हणजे कुठले शास्त्रीय शोध लागायला लागल्यानंतर ते इतके एकांगी जायला लागले की त्याचे जे आफ्टर इफेक्ट्स होते किंवा अगदी साधे तरंग म्हणजे मी एखाद्या पॉन्डमध्ये किंवा एखाद्या तळ्यात दगड मारला तर 2 सेकंद मी जर बघितलं तर ते जाऊन तरंग परत उलटे येतात. सो अख्ख्या या परिसंस्थेला किंवा अख्ख्या वातावरणीय ह्याला की मी ह्या एका शोधानं काय फरक पडतो. म्हणजे फोर्डने रबरी धावांचा शोध लावून क्रांती घडवली. त्या क्रांतीनं किती जंगलं तुटली ह्याचं कोणी असेसमेंट केली आहे का आत्तापर्यंत? ठीक आहे. मग त्यातून नायलॉन आणि हेन सुरू झालं. म्हणजे आणखीन रिफाईंड टेक्नॉलॉजी सुरू झाली. पेट्रोलियम प्रोडक्ट्स त्यात वापरल्यासोबत तरी बरोबर. पेट्रोलियम प्रोडक्ट्स पासून काय 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 सुरू होतं आपल्या रोजच्या ह्याच्यात. मग एक पेट्रोलियम प्रोडक्टचं एक्स्ट्रॅक्शन किंवा हेन सुरू झालं की मग त्याच्यापासून वेगवेगळे मग पेट्रोल आलं, हाय ऑक्टेन आलं, पेट्रोल आलं, डिझेल आलं, बिटुमिन आलं, त्याच्यानंतर त्याच्यापासून काही पॉलिमर आले जे प्लास्टिक इंडस्ट्रीमध्ये नंतर कन्वर्ट झालं. आज किती म्हणजे अगदी ॲक्टिव्हिस्टपासून हे आज मी तुला सांगतो की ॲक्टिव्हिस्ट म्हणून मी सांगतो की अरे नाही हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे. मी हळूच का फोन घेतो मी डिजिटल होतं. ओके आवश्यक आहे मान्य बरोबर. मग त्याचा पण यूज केला जातोय. यू आर पार्ट ऑफ द क्राईम, यू आर पार्टनर इन द क्राईम रिगार्डलेस ऑफ द पर्सेंटेज. मी आज किती जरी झालं तरी अरे पटकन मिटिंग जा जा दूध घेऊन मी प्लास्टिकच्या पिशवीतूनच घेऊन मी सांगतो का घरात नाही मी तांब्याच घेऊन जाणार. पण तांब्या घेऊन गेल्यावर किती डेअरी मला मिळतात नाहीच पडणार. येणार आहेत सुदैवाने चांगल्यासारख्या ठिकाणी नाही आता आहे. हा पण जरी असल्या तरी मी कितीदा घरात जाऊन तांब्या घेऊन जातो किंवा किटली घेऊन जातो. सो मी समजा जर तुम्हाला शहाणपण शिकवत असेल ना तर आय एम इक्वली रिस्पॉन्सिबल ना. भले पर्सेंटेज म्हणजे असं होत नाही ना मी एवढंसं खाल्ली म्हणजे एवढंसं मशीन खाल्लं मी इतक्या पुढे चुका केल्यात मी थोडीशी चूक केली की मग त्यावेळेला काय लोक करतात की आमच्यात काय फरक कसं आहे. हा हे जर जस्टिफिकेशन असेल म्हणजे अगदी ऍक्टिव्हिस्ट पासून सगळ्यांचं. बरोबर. तर एक गोष्ट आपण आता बरेच डिस्कशन होत चाललंय. खूप चांगलं डिस्कशन होतंय. मला तर म्हणजे मला खूप आवडतंय आणि इंटरेस्टिंग वाटतंय. तितकंच आपले जे रसिक आहेत जे हा सगळा पॉडकास्ट बघतात त्यांना सुद्धा नक्कीच आवडत असणार आहे. सो नेचर कॉन्झर्वेशन सोसायटी एक समविचारी सगळी मंडळी एकत्र आली आणि त्यानंतर वाईल्ड लाईफ रेस्क्यू पासून सुरुवात झाली आणि मग त्यानंतर बऱ्याचशा ॲक्टिव्हिटी नेचर कॉन्झर्वेशन निकॉन्स करत आलेला आहे. ज्यामध्ये अगदी गणपतीच्या काळात गणपती उत्सवाच्या काळात निर्माल्य एकत्रीकरण असेल, गणपती मूर्त्या डोनेट करणं असेल किंवा त्या एकत्रित ठेवणं असेल. त्यानंतर अनेक नागपंचमीच्या वेळी सुद्धा बऱ्याचशा ॲक्टिव्हिटी केलेल्या आहेत आणि जास्त काम लोकांना प्रबोधन करणं यामध्ये सुद्धा बऱ्याचशा गोष्टी झालेल्या आहेत. तर यामध्येच एक गोष्ट अमोलकडे यायचे कारण अमोलनं त्यात खूप छान लीड घेतलं होतं. बिबट्या आणि मानव संघर्ष किंवा मगर आणि मानव संघर्ष या सगळ्या गोष्टी आपण पेपरमध्ये खूप वाचतो. हरिपूर सारख्या ठिकाणी असेल किंवा अगदी कृष्णा नदी ज्या ठिकाणहून जाते तिथे प्रत्येक ठिकाणी मगर आणि जंगल किंवा या सगळ्या गोष्टींच्या मध्ये बिबट्या किंवा आता जंगली श्वापद असं म्हणू. अगदी बरोबर. तर या गोष्टींच्याकडे तू ज्यावेळी जात होतास खेडेगावामध्ये काय अनुभव यायचा रे? काय गोष्टी असायच्या? अनुभव असे भन्नाट होते की बघा कसं असते की कुठलीही गोष्ट ज्यावेळी आयुष्यात पहिल्यांदा घडते ना सो नैसर्गिक भावना मनात पहिली येते ती भीती. कुठली गोष्ट नवीन पहिला भीतीची येते त्याच्यानंतर भीतीची जागा मग उत्कंठा घ्यायला चालू करते. बरोबर. आणि उत्कंठा जशी यायला सुरू होते तसं माझं धाडस वाढायला सुरू होतं. अच्छा. हां. सो ज्या वेळेला हे विषय उदयास आले नव्हते असं नाही. मानवाच्या उत्क्रांतीपासून हे विषय इथेच आहे. बरोबर. पण आता आपली बदललेली जीवनशैली आणि त्यांचं बदललेलं विश्व. हां. आपलं विश्व नाही बदललं. आपले जीवनशक्ती फक्त माणसाची जीवनशैली बदलली. प्राण्यांचं विश्व उलट पालत झालेलं आहे आपल्यामुळे. ठीक आहे. बरोबर. तर
ह्या दोन गोष्टींचं ओव्हरलॅपिंग झाल्यामुळे जो काही संघर्ष सुरू झाला, तर सुरुवातीला भीती होते आणि भीतीमधून दोन गोष्टी घडतात की एक माणूस ती जागा सोडून निघून जातो, पळून जातो, बरोबर. नैसर्गिक असते की माझ्या पुढं अचानक कुत्रं भुंकत अंगावलं, मी घाबरतो आणि मी पळून जाणार. किंवा दुसरी गोष्ट, माझ्या हातात जे काय असेल ते मी फेकून मारणार, स्वसंरक्षण. त्या ठिकाणी आयदर बरोबर फाईट ऑर फ्लाईट दोनच रिस्पॉन्स नॅचरल असतात. बरोबर. सुरुवात ही अशीच झाली. लोकांच्या मने प्रचंड भीती होती आणि त्याच्यामुळं पेपरमध्ये काही बऱ्याचशा निगेटिव्ह बातम्या यायच्या, मसालेदार गोष्टी होत्या नेहमीच्या. त्याची जागा उत्कंठेने घेत गेली. मग त्याच्याविषयी लोक जाणून घ्यायला चालू केले. जाणून कसं घ्यायचं की काय येते, कसं येते, त्याला मी नुसन्स व्हॅल्यू, नाही ते क्युरिओसिटी म्हणून नव्हे, नुसन्स व्हॅल्यूच्या दृष्टीने त्यांची उत्कंठ वाढली. अच्छा. मगरी ज्यावेळी उन्हात पडायला बाहेर, त्यांना सनबास्किंगची गरज पडत. मगर उन्हात पडली, लोकांना माहिती आहे की मगर पाण्यात असताना डेंजर असत्या, माणसाला ओढत्या. काठावरती येऊन तोंड उघडून करून बसले की मग त्या ठिकाणी धोका नसतो, कारण ती ओपनला आहे, आपण तिला बघू शकतो, त्याच्या हालचाली टिपू शकतो. मासे टेकीन जायचं, काठीने बसलायचं, लांब असा दगड मारायचं, त्याच्या तोंडात बरोबर पडला पाहिजे, असे पैल लावायचे. हे खेळ सुरू झाले. माझ्या दृष्टीने नुसन्स व्हॅल्यू झाली, त्या जनावराच्या दृष्टीनं हे इरिटेशन झालं आणि सर्टन लेवलच्या बाहेर इरिटेशन गेलं, स्नॅप होतात गोष्टी. तर मग ह्या गोष्टी अशा सुरू झाल्या आणि मग कॉन्फ्लिक्ट वाढायला सुरुवात झाली. मग ज्या वेळेला लोकांशी आपण संपर्क वाढवला, त्यांना याची कारणं सांगितली की जे घडते ते का घडते आणि त्याच्यामध्ये आपला हात कसा आहे आणि तिथला आपला हात आपण कसा काढू शकतो, ह्या ज्यावेळी लोकांना जाणवायला सुरू झाली, रादर असं म्हणेन की आपल्याला जाणीव करून द्यावी लागली. कारण जीविताशी निगडीत गोष्टी ज्या येतात ना, माणूस ऐकायची मनस्थितीत नसतो, विचार बाजूला जातो. विचार सत्विवेक बुद्धी त्याची मागं पडते आणि तो डिफेन्स मोडला असतो. मग त्या ठिकाणी त्यांना विश्वासात घेण्यापासूनच्या ह्या गोष्टी होत्या. सुरुवातीला जसा सगळीकडे होतो तसा विरोध आपल्यालाही खूप झाला, पण जसं आपल्या फ्रिक्वेंट व्हिजिट झाल्या आणि आपण त्यांच्यातले आहोत ही जाणीव त्यांच्या मनात निर्माण केली. असं नाही की वी आर सिटी बेस्ड कॉन्झर्वेशनिस्ट आणि इश्यू झाला म्हणून आपण त्यांच्यात गेलो आणि हायफाय इंग्लिशमध्ये मी काहीतरी ज्ञान झाडू नको, असं नाही. मी सुद्धा कृष्णाकाठी जन्मलेलं आहे. ज्यावेळेला आपण त्यांच्या भाषेत या गोष्टी सांगायला चालू करतो, मग लोकांचा ॲक्सेप्टन्स लेवल वाढायला चालू झाला. मग लोकांनी आपण ज्या काही ह्या गोष्टी टाळण्यासाठीचे 4 सल्ले किंवा शास्त्रानं जे प्रूव्ह केलेलं की ह्या गोष्टी केल्यानंतर हा संघर्ष कमी होतो, भांडणं कमी होतात, त्यावेळी हे मग लोकांनी ॲक्सेप्ट केलं आणि मग ह्याची इंटेन्सिटी कमी झाली. बरोबर. हे मगरचे झालं. आता अलीकडं बिबट्याचं प्रमाण वाढतं आहे का वगैरे कारण माहिती आहे, जंगलं तुटली, पण असं नाही बिबट्याचं फक्त जंगल तुटलं म्हणून मानवाच्या वस्तीत बिबट्याला हा विषय नाही. कारण बिबट्या हा जंगलातला प्राणी कधीच नाही आहे. त्याचा अधिवास हा जंगलाच्या पेरिफेरीला जास्त आहे, कारण त्याला जे प्रे गरजेचं आहे ते जंगलाच्या पेरिफेरीला जास्त मिळतं, मानवी वस्ती आणि जंगल. बरोबर. मग असा जनावर त्याचे रिसोर्सेस पुरे करण्यासाठी मानवी वस्तीत आला. पण जसं मगरीच्या बाबतीत झालं तसंच ते बिबट्याच्या बाबतीत होते. त्या ठिकाणी सुद्धा अवेअरनेसची गरज जास्त आहे, काय नाही करायचं आणि काय करायचं ह्या दोन गोष्टी. आणि हे एज्युकेशन आहे, शिक्षण हे सतत राहणारे प्रोसिजर आहे. आपण ते करत राहतो आणि लोकांचा ॲक्सेप्टन्स चांगला मिळतो आणि मनातल्या शंका दूर झाल्यामुळे मग लोक पॉझिटिव्हली गोष्टी बघतात आणि आपल्याला सपोर्ट करायला चालू करतात. मग आता एखाद्या गावात पूर्वी मला 10 फोन यायचे की बिबट्याला या, आता फोन एक आला ना, तुम्ही ह्या गोष्टी करा म्हणून एका व्यक्तीला सांगितलं जबाबदार, तो सगळ्या गावात पसरवतो, परत जायची गरज नाही पडत आपल्याला त्या ठिकाणी. आणखी महत्वाचं म्हणजे काय, मानव मगर संघर्ष हा नेमका का घडतो, कारण काय, असं काय झालंय की बाबा मगरींचा अधिवास कमी झालाय, या गोष्टींचा विचार होणं गरजेचं आहे. म्हणजेच कसं की आपण नदीकाठला बघतोय आता बऱ्याच ठिकाणी आता थोडं कमी झालंय, पण आहे आता, कारण वाळूच राहिली नाही. बरोबर. वाळू होतो तेवढी आता काय, आता कसं असतं, आता वाळू उपसा, आता वाळू किती काढायची ह्याचं काहीतरी प्रमाण असतं, ते गव्हर्नमेंटनं सुद्धा त्यांना एक दिलेलं असतं, बाबा एवढ्या आऊट काढा. पण ते कुठंतरी ते जे नियम आहेत ते पायदळी तोडवले गेले असं वाटतं. बरोबर. त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी आम्ही ज्यावेळी सर्वे पण केला त्यावेळी लक्षात आलं कुठं 100 फूट वाळू काढलेली आहे संघर्षाला. वाळू काढले की नदीचा काठ ढासळतो. बरोबर. प्रवाह बदलण्याची शक्यता असते सगळी तिथली. आणि मगरींच्या घरटी जे आहेत ते काठावरती असतात. बरोबर. त्यांची घरटी उद्ध्वस्त झाली,
नॅचरली जसं पूर आला किंवा काय आलं ते आत पडलं सगळं, नदीचं काठ ढासळला, तर ते घाटाकडे वळले. बरोबर. घाटाकडे वळल्यानंतर मग तो त्यांचा अधिवासच थोडासा संकुचित झाल्यामुळे तो संघर्ष करतोय कुठेतरी. बरोबर. आणि नदीत आपल्या जर मगर असेल तर नदी कशी स्वच्छ राहते किंवा नदीमध्ये माशांची संख्या कशी वाढणार आहे, ही पूर्ण चेनच आहे. बरोबर. जसं आता अमोलजी आता म्हटलं की बिबट, आता बिबटच नाही तर गवे वगैरे वन्य प्राणी बरेच ते भटकून यायला लागले, बरीचशी कारण आहे. तर त्यांनी सांगितलं तसं बरोबर आहे. आता जंगल बघतोय आपण, तर जंगलाच्या बाजूला जर रिझर्व्ह फॉरेस्टच्या बाजूला जी आता आपली मानवी वस्ती आहे, तिथं प्रायव्हेट लँड आहेत, म्हणजे ज्यांच्या स्वतःच्या अशा प्रायव्हेट शेती आहे. तर लोकांना कसं केलं आता, नको आहे लोकांना पूर्वीसारखे जे पारंपरिक जे पीक पद्धती ते त्यांना नको आहे. बरोबर. मला एकदा लावलं ऊस की मला 3 वर्ष मिळते ना कमी बरोबर. याच्यामध्ये. बरोबर. खरं. तो एक महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे चुकीच्या पद्धतीनं सुद्धा आपण जर क्रॉपिंग म्हणजे पीक पद्धत केली, हा, आणि ज्यावेळी एखादा प्राणी तो मोठा असू दे लहान असू दे, म्हणजे गवा बिबट असू दे किंवा वाघ कोणताही प्राणी असू दे, तो एकदा जर तो भटकला अशा ठिकाणी तर तो भटकत मानवी वस्तीकडे येणार. आणि शिवाय महत्वाचा मुद्दा असा सांगितला यांनी, बरोबर आहे, की त्याला जंगलात काय खाद्य मिळणार आहे. मानवी वस्ती जिथं आहे तिथं कोंबड्या आहेत, पाळलेली जनावर आहेत, त्यानंतर शेळ्या मेंढ्या आल्या, कुत्री आले. बिबट हा असा प्राणी तो उंदीर सुद्धा सोडत नाही. पण हे का घडतंय, हा पण सुद्धा कुठतरी चुकतोय माणूस म्हणून, हा पण विचार केला पाहिजे. चुकण्याची शक्यता जास्त. नक्कीच हा विचार झाला पाहिजे. ठीक आहे, बरोबर आहे, चुकीचं आहे किंवा बऱ्याच ठिकाणी असे ऍक्सिडेंट होतात, बिबटनं हल्ला केला, लहान मुलावरती केला असेल, मोठ्यांच्यावरती केला असेल, बरोबर, बऱ्याच गोष्टी आहेत. पण का झाला तो हल्ला ह्याच्यावरती पण फार विचार करणं गरजेचं आहे. तर कदाचित माणूस म्हणून आपण विचार करू शकतो ना, की बाबा मी कसं गेलं पाहिजे, माझ्यासोबत कसं असलं पाहिजे, कोण असलं पाहिजे, किंवा जाताना बाबा मी माझ्यासोबत काहीतरी वाजवायचं घेऊन गेलं पाहिजे, जेणेकरून मला आता कुठं एखादं जर वाईल्ड ॲनिमल असेल तर काय माझ्या उपस्थितीची कल्पना त्याला अगोदर होईल, बाबा काहीतरी येते. एकदम सामना जर कुठल्याही प्राण्याशी झाला, तुमचा कुत्रा असेल किंवा कुठला जरी पाळलेला, तरी तो तुमच्या अंगावर येणार आहे. हे तर वन्य प्राणी आहेत, ते स्वतःच्या बचावासाठी तुमच्यावरती अटॅक करणार आहेत. असे सुद्धा ऍक्सिडेंटली बऱ्यापैकी गोष्टी घडतात. तो असं ठरवूनच तुमच्या घराकडे येतोय, विलन नका करा, त्याला विलन करून नाही, अगदी तुमच्यावरती अटॅक करतोय किंवा असं घडत नाहीये. हे भटकून जनावर आलेले आहेत. हे जरी आला एखादा प्राणी तर माणसाने काय केलं पाहिजे, आपण अति उत्साह व्हायला नाही पाहिजे. बरोबर, त्याच्या मागं लागणं असेल, दंगा करणं असेल, पूर येऊन मागं लागतात लोक, हे चुकीचं आहे. आला असेल तर जायचं. मला मगाशी वाक्य चांगलंच आठवलं आता जस्ट, की धाडस निर्माण झालंय. मग ते गावाच्या मागे पळणं असेल किंवा बिबट्या ज्यावेळी सांगण्यात आलं त्यावेळी ती केवढी प्रचंड गर्दी होती त्याला बघण्याकरता, आणि या सेल्फी काढणं आणि फोटो काढणं, व्हिडिओ काढण्यासाठी लोक वाटेल तिथे जात होती. हे धाडस म्हणजे ना, की आता मगाशी जसा विषय होता ना, की मग हे धाडस अशा लेवलला जातं की मग त्यातून अपघातच घडतात. बरोबर, नियम नाही पडले तर अपघात घडतात. म्हणजे धाडस आणि त्यातून येणारा हाताताई पण आहे. आता असं त्याच्यातला हे पुढचं शुद्ध शास्त्र आहे, की मी जी गोष्ट नियमानुसार नाही केली तर माझा अपघात हा होणार आहे. तसं एका बिबट्याच्या कार्यक्रमामध्ये लोकांना ज्यावेळी प्रश्नोत्तर सेशन चालू होतं, तर त्या ठिकाणी एका शेतकऱ्याने विचारला की माझ्या शेताचा आणि त्या बिबट्याचा संबंध काय आहे, माझ्या शेतात गवे नुकसान करतं, काय संबंध आहे. तुम्ही म्हणता की जंगल तुटलं आणि हे झालं, तर मी कुठे गेलो जंगल तोडायला. बरोबर आहे. बिबट्याला किंवा त्या गव्याला कोकणात नाही इथं 100 किलोमीटर याची गरज काय पडल्या, समडोळीमध्ये येतात, तुंगामध्ये काय संबंध आहे. म्हटलं कशाला त्याने एवढ्या लांब यायचं, त्यांनी तिकडेच का नाही फिरायचं. म्हटलं काका अगदी बरोबर आहे, तुमचा संबंध आहे असं तुम्हाला वाटतं. म्हटलं होय. म्हटलं का असं का वाटतं, मी कुठे त्यांचं जंगल तोडायला गेलो, मी त्यांच्या जंगलात कुठं टेप रेकॉर्डर लावले नाही का, त्यांच्या जंगलात मी काय आग लावली काय नाही. माझं गाव हेच, माझं आई बा इथं जन्मले, मी इथं जन्मलो, पिकली म्हणले माझे, तर मी या गावात गाव सोडलेलंच नाही, मी कशाला त्यांच्या जंगलाला नुकसान केलं, तर मग त्यांनी येऊन माझं नुकसान का करायचं. म्हटलं व्हेरी गुड. मला एक सांगा म्हटलं काका, शेतात तुम्ही काय लावताय. तर म्हणजे ऊस कुठल्या कारखान्याला जातो, XYZ नाव घेतलं, त्या कारखान्याला ऊसाचा रस साखर करताना प्रोसिजर तुम्हाला माहीत असेल, मी शिकवत नाही म्हटलं. ते बॉयलर पेटवतात माहिती की नाही म्हणलं. हां होय. ते बॉयलरला जळण कुठले येते म्हणलं. शांतता. काका म्हटलं त्या बॉयलरला जे लाकूड लागतं ना, रोज कोकणातनं 200-300 ट्रक लाकूड वरती येतं म्हणलं.
ट्रक भरून. आता विचार करा, 6 महिने कारखाने चालू, रोज जर एवढं जंगलातनं लाकूड येणार असेल, आपण लावलेले दारातले झाडं फळं द्यायला किती वर्ष लागतात? ते झाड वाढतं का लगेच? आज लावलं बांबूसारखं उद्या 10 फूट झालं होतं का? नाही ना, त्याची प्रोसिजर आहे. आपण एवढ्या एकरामध्ये ऊसच लावून ठेवलाय सगळा, एवढे कारखाने चालू आहेत, ते पेटवायला लाकूड तिथनंच येते काका. म्हणजे समून आला तुमचा. करेक्ट. बरोबर आहे करेक्ट. काका, काही बोलले नाही, काकाने हात जोडले. नाही, मला एक गोष्ट सांगायची होती की आता एप्रिल महिना, मे महिना सुट्टीचा काळ असतो आणि सुट्टीच्या काळामध्ये बऱ्याच ठिकाणी ट्रिपला जाणं हा विषय असतो. मग ट्रिपला जात असताना मग ते दाजीपूर अभयारण्य असू देत किंवा चांदोली अभयारण्य असू देत, आणि या सगळ्या गोष्टींची एक क्रेज असते. मग तिथं बरेचसे प्राणी बघायला मिळतील आणि ह्या सगळ्या गोष्टींचा एक असा माहोल झालेला असतो की जिथं आपण काही ना काहीतरी गोष्टी कराव्यात, कुठं ना कुठंतरी असं जावं. आणि मग असं होतं की मग तिथं निराशा होते वगैरे, अशा बऱ्याच गोष्टी समोर येतात की आम्हाला वाघच दिसला नाही, आम्हाला काही तिथे मोर पण दिसला नाहीये आणि असं सगळ्या गोष्टी. नाही खरं, आणि ही जाणीव जोपर्यंत होत नाही तोपर्यंत गोष्टी बदलणार नाहीत असं मला वाटतं. कारण जस्ट आता बोलता बोलता जस्ट आठवायला लागल्यात काही गोष्टी. एक, आपण नरसोबाच्या वाडीला जातो, दत्ताचं दर्शन वगैरे घेतो, तिथे इतकी कुत्री आणि हे सगळी मंडळी असतात, आपण पेढा देतो. ही एक गोष्ट मी बऱ्याच ठिकाणी अशी बघतो, आम्ही बऱ्याच वेळा सांगतो की बाबा नका करू असं, ते पेढा त्यांच्यासाठी हानिकारक आहे, तरी तो दिला जातो. आणि चांगले शिक्षित माणसं सुद्धा आम्ही बघतोय की त्यांना माहिती आहे खरं तर हे, पण तरी ते भक्ती आणि हे सगळ्या गोष्टीतून ते देतात. दुसरी गोष्ट, आंबोलीला जात असताना तिथं ज्यावेळी आपण थांबतो तिथं बरीचशी माकडं येतात आणि आता ती माकडांना पण सवय लागली आहे कुरकुरे आणि ते थम्सअप, आणि कौतुकानं त्या गोष्टी दिल्या जातात. कुरकुरेचे पॅकेट्स दिले जातात, बिस्किटांचे पॅकेट्स दिले जातात, की आता खरं तर तिथले जे काही माकड आणि ही सगळी मंडळी आहेत की त्यांना सुद्धा आता ते टेस्ट डेव्हलप झाले असं मला वाटायला लागलंय. आता मी म्हणतो आपण ट्रिपला जातोय, आपल्याला मनामध्ये त्या प्राण्यांची बघून दया, भूतदया म्हणताय. तात्पुरती 2 दिवसापुरती भूतदया आणणार. हा, मी जे काही खातोय ते त्याला पण द्यावं, एखादं कोल्ड्रिंक केलं द्या, ही भावना चुकीची आहे. फक्त भूतदया नसते ही, ह्याच्यात क्युरिओसिटी किंवा माझ्याकडं म्हणजे आय एम डुईंग ह्याच्यात थ्रिल मोड जास्त असतो. थ्रिल हा असा तुम्हाला अशा थ्रेशोल्डला घेऊन जातं ना की आपण काय करतोय हे कळत नाही. हे जे आपण देतोय की नाही खायला, त्याच्यामुळे त्याचं स्वतः जाऊन खाण्याची जी प्रवृत्ती म्हणताय, नैसर्गिक प्रवृत्ती म्हणताय, त्याच्यापासून आपण बाजूला घेऊन चालतोय त्याला. माणूस उद्या ऑल ऑफ अ सडन, म्हणजे फॉर एक्झाम्पल उद्या ऑल ऑफ अ सडन दुर्दैवाने पॅन्डेमिक आला आणि सांगितलं की तुम्ही बाहेर फिरलाच जायचं नाही 2 महिने, आणि झालं का ना तसं, काय करणार? माझ्यासाठी काय करायचं? अन्न सत्याविष करायचा की जो पत्ता आम्हाला कुरकुरे मिळाला तोपर्यंत प्राणी आपल्यावर डिपेंडच झाला ना. त्या माकडाला तुम्ही नाही पेरू द्या आणि दुसऱ्या हातात कुरकुरे पकडा, तो कुरकुरे घेईल. भले तुमच्या हातात एकच असू दे, कुरकुरे असू दे किंवा डोरेटो वगैरे काय ना, एक असेल तर ते पहिलं घेणार, ते बाजूला जाऊन खाणार, मग विचार करणार की ह्याच्या हातातलं केळ घ्यावं की नको, हे अजून दुसरं कुरकुरे कोण घेऊन येते त्याची वाट बघायला. नाही खरं, म्हणजे नॅचरल फूडचं जे त्यांचं घेण्याची जी एक वृत्ती असते, सहज जी वृत्ती असते ना, त्याला ते बायपास करायला आता स्वभाव बदलले त्यांचे. खरंच आहे. ह्याची परिणिती आता कोकणातले शेतकरी, भविष्यात काहीतरी वाईट गोष्टी घडणार आहेत. कोकणातले शेतकरी एवढे त्रासलेले त्या माकडांमुळं, कारण ही माकडं परत खाली जाऊन बागाच्या बागा संपवतात. कारण एवढं अन्न मिळतंय म्हणलं, त्या माकडांचं प्रजनन एवढं झालंय, म्हणजे कॅरिंग कॅपॅसिटी असते ना, माझ्या 10 बाय 10च्या घरात 4 किंवा 5 माणसं राहू शकतो. तिथं जर रोज मला रेशन सगळं फुल मिळायला लागलं ना, आमचे 5 चे 50 होतो तिथे. बरोबर, करेक्ट आहे. नाही पण म्हणजे हा पॉडकास्ट जे बघतायत मंडळी, त्यांनी एक गोष्ट या सगळ्या चर्चेवरून तरी लक्षात ठेवली पाहिजे असं मला वाटतं. जबाबदारी आहे ती. जबाबदारीनं जे बघतात सगळी मंडळी, त्यांनी सुद्धा एक जबाबदारी स्वतःची लक्षात ठेवली पाहिजे की अशा ठिकाणी आपण ज्यावेळी जातो त्यावेळी हा विचार नक्की करणं खूप आवश्यक आहे की अगदीच कुठल्या तरी भक्तिभावानं एखादी गोष्ट देणं, आणि मग कुठेतरी ट्रिपच्या निमित्तानं कुठेतरी जात असताना ते कुरकुऱ्याचे पुडे, बिस्किटाचे पुडे त्या गाडीतनं टाकणं. मी बऱ्याच वेळा बघितलेलं की आंबोलीत जात असताना रिकामे न टाकणं, रिकामे टाकणं, हा बरोबर, माकडा नाही न कुठलंसा पुढं देणं. तर या गोष्टी कुठेतरी थोडासा विचार आपण सगळ्या मंडळींनी केला तर नक्कीच ह्या गोष्टी कुठेतरी बदलू शकतील असं मला वाटतं. सो बोलण्याच्या नादात मगाशी एक आपला विचार चालू होता, निकॉन्स बद्दल आपण बोलत होतो, नेचर कॉन्झर्वेशन सोसायटी, जी
समविचारी सगळी मंडळी एकत्र आली आणि त्यानंतरच्या पुढच्या सगळ्या गोष्टी चालू झाल्या. मग काय काय हा विचार थोडासा सगळे समविचारी असं सांगितलं आता तब्रेजाने की मग ते खूप इंडिव्हिज्युअल लेवलला होतं सगळ्यात पहिल्यांदा. म्हणजे हा एक काम करतोय, तो एक काम करतोय, हा साप पकडतोय, तो याच्यासाठी करतोय, म्हणजे होतो अरे हा तो साप पकडतो ते असं होतं. मग समजा करतो तर हळूहळू आम्ही पण प्रगल्भ व्हायला लागलो ना. म्हणजे रस्तेच साप पकडणे आणि साप सोडणे. याच्यातून थोडेसे पुढे येऊन आम्ही अरे आपल्यासारखेच आणखीन कितीतरी जण भेटायला लागले. आणि मग दुसरा तरी आम्ही न रजिस्टर होता सगळेजण हे काळात म्हणजे त्यावेळी फार मी यांचा पार्ट नव्हतो, तर सगळे एकत्र येऊन ते काम करायचे ॲज अ ग्रुप. पण नुसताच ग्रुप कशाला करायचा म्हणून मग ते संस्थेत रूपांतरण झालं. पण हे सगळं सुरू झाल्यानंतर मग त्यावेळी अगदी मेजरली वाईल्ड लाईफ रेस्क्यू रिहॅब, मग वनविभागाशी आमचा संपर्क वाढला. मग आम्ही खूप ऑफिशियलाइज हे करायला लागलो. वनविभागाकडून कॉल यायला लागले, वेगवेगळे लोक असोसिएट व्हायला लागले, वेगवेगळ्या गावातले लोक असोसिएट व्हायला लागले की अरे हे इकडे काम करतात, ते तिकडे काम करतात. आम्हालाही त्याचा फायदा होता. आमचं नेटवर्क हे व्हायचं की कुठे काय चालले. कित्येकदा पोचिंगच्या आम्हाला खबरा यायच्या, आम्ही त्या वनविभागापर्यंत पोचवायचो किंवा पोचिंगच्या याच्यात किंवा जनावरं जर कॉन्फिस्केट केली तर मग आम्ही देन वी स्टार्टेड बिकमिंग पार्ट ऑफ द ऑल दिस. पण मग फक्त आम्ही वाईल्ड लाईफ पुरते तोपर्यंत हे होतो. मग त्यातून आम्ही हळूच आमचा दायरा वाढवला, तो म्हणजे एन्व्हायरमेंटल हे आणि एन्व्हायरमेंटल अवेअरनेस आणि त्याच्याबद्दलचे जे सगळे प्रश्न आहेत ते, मग पोल्युशन असेल, हे असेल, ते असेल. मग नुसते हे हाताळायचं म्हणजे काय करायचं. मग सगळ्यात त्याचा सोपा मार्ग होता मग अवेअरनेस. मग स्कूल लेवल अवेअरनेस सुरू झालं किंवा हे महिला मंडळांचे जे ग्रुप्स असतात अगदी हळदी कुंकूपासून सगळे मुख्य स्कूल लेवल हे होतं. कारण सगळ्यात सोपं होतं की छोटी मुलं पकडली की म्हणजे वासरू पकडले की काय तुमच्या ताब्यात असा जो बरोबर मूळ नियम तसा तो म्हणजे तुम्ही गाय ओढू नका, गाय ओढणारे वेडे असतात, वासरू घेऊन या उचलून, काय अटून मटून नाही म्हटलं तरी येते पाठीवर. सो दॅट वॉज द रूल. मी तुमच्या पालकांना अडल्ट ट्रेनिंग मला नियम आहे की तुझ्या वडिलांना समजा जर सांगायला लागलो की असं करा काका, असं करा, तर काका ऐकणार नाही. मी मुलाला सांगा, मुलगा ते सांगतो बाबा तुम्हाला कळत नाही, तुम्ही असं करताय, तिथं ऐकावंच लागतं. बरोबर. यू शुड नो विच बटन टू प्रेस. मग त्यांचा त्या हिशोबानं सुरू झालं. मग त्याच्यात छोटे छोटे रिलेटेड प्रोजेक्ट आले. मग त्यात गणेशोत्सवाचं निर्माल्य संकलन आलं. मग त्याच्याचबरोबर हे करता करता मग त्याचं काही खतात रूपांतरण कसं करता येईल, काय करता येईल, ह्याचं सगळं सुरू झालं. तोपर्यंत आमचा लोकांपर्यंत पाऊच हे व्यवस्थित सुरू झालं. तर मग ऑर्निथॉलॉजिकल काही मंडळी आमच्याशी म्हणजे सरदापटी सरांसारखी किंवा इतर सगळी हे करणारी आमच्यासारखीच समव्यसनी एका चांगल्या अर्थानं जी मंडळी होती की त्यांना काही ना काहीतरी प्रत्येक ह्याच्यावर करत होते. वी स्टार्टेड लिंकिंग विथ इच अदर. बरोबर. प्रत्येकाची आयडेंटिटी सेपरेट ठेवून, बट इट वॉज अ लिंकेज. मग करता करता नवीन ह्याच्यात काय सुरू झालं, मग कचऱ्यावरती सगळं काम सुरू झालं. कचऱ्यावरती करता करता मग ह्या एकतर इकडे खताचं हे तयार करणं कन्व्हर्शन चालू होतं, इकडे कचऱ्याचं चालू होतं. मग येऊन थांबली गोष्ट कुठे, मग प्लांटेशनकडे. मग सुरुवातीला मग ह्या कॉलनीत ह्या रोडवरती करायचं, हे करायचं, ते करता करता ते हळूहळू मग आमच्याकडे लोक अप्रोच होणार, अरे माझी एवढीच्या जागा त्यात प्लांटेशन काय करायचं सांगा. आमच्यातल्या काही मंडळींनी त्याच्यावर अगदी रितसर अभ्यास सुरू झाला. आणि करता करता आम्ही वन फाईन डे अफोरेस्टेशनमध्ये जाता आता मियावॉकीमध्ये घुसलो आणि सक्सेसफुल 4 प्रोजेक्ट आमचे आहेत. 5 प्रोजेक्ट आहेत आणि वेगवेगळ्या हॅबिटॅटमधले आहेत. म्हणजे अगदी हे जे येतात जी दलदलीपासून डोंगर उतार, दगड, सगळ्याच म्हणजे ऑलमोस्ट बऱ्यापैकी इकोसिस्टम्स कव्हर झाल्यात. ते सुरू झालं. मग त्याच्यानंतर आमच्यासारखी जी आता इलेक्ट्रॉनिक कचरा हे करणार आहेत. मग कसं होतं, हा एकतर दायरा एवढा मोठा विषयाचा आहे की मग त्याच्यात काम करणारे वेगवेगळी मंडळी याच्याशी मग असं बरोबर. कारण चांगलं काम करत असेल तर तुम्ही काय आणि आम्ही काय, ठीक आहे. डिफरन्सेस जगात असं कुठली 2 माणसं एकत्र आली की डिफरन्सेस पहिल्यांदा येतात, मग माणसं येतात. बरोबर. दॅट इज ऑलवेज दॅट. पण एक आमच्याकडे सगळीकडनंच असं चांगलं हे होतं की डिफरन्सेस लेट देम बी ॲट देअर साईड, वी ॲग्री टू डिसॲग्री. पण एका कॉमन याच्यासाठी आम्ही सगळेच एकत्र यायचो, अजूनही येतो एका पुढे. म्हणजे निर्माण संकलनात आमच्याबरोबर काही असतात किंवा ह्या इलेक्ट्रॉनिक कचऱ्याच्या याच्यात आम्ही कोणाबरोबर तरी असतो. बरोबर. भोवतालसारखी आम्ही प्रदर्शनात त्याचा पार्ट होतो. मग करता करता निसर्गाचा अवेअरनेस कसा वाढवता येईल अफोरेस्टेशन बरोबर. मग कॅम्प अरेंजमेंट सुरू झाल्या. मग लेट अस ब्रिंग पीपल क्लोज टू नेचर. म्हणजे इन्स्टेड ऑफ जस्ट टॉकिंग अँड टेलिंग देम की अरे निसर्ग असा असतो, अनुभूती हे सगळ्यात साधारण अगदी स्कूल लेवल. आणि त्याच्यासाठी सुद्धा आमचा खूप छान आमच्याशी इतर काही सगळे लोक असोसिएट झाले. बरोबर. फोटोग्राफी, वाईल्ड लाईफ फोटोग्राफीसाठी आम्ही काही वर्कशॉप्स आणि हे सगळी केली. आता आमच्या टीममध्ये असं आहे ना की आमच्याकडे ऑर्निथॉलॉजिस्ट आहे, हार्पिटॉलॉजिस्ट आहे, एन्टॅमॉलॉजिस्ट आहे, एमॉलॉजिस्ट आहे, बॉटनिस्ट आहे, मायकोलॉजिस्ट. तू सांग आमचं पोतं सगळं भरलेलं आहे. सो आता तब्रतजी संस्था सांगलीमध्ये आणि कुठे कुठे काम करते आता ही संस्था? जसं आता अरुणजी बोलले तसं रेस्क्यू पासून अशा गोष्टी आता होत गेल्या. अशा गोष्टी म्हणजे कसं की सुरुवात रेस्क्यू, रिहॅब, त्यानंतर अवेअरनेस करता करता लक्षात आलं की बाबा फार महत्त्वाचा मुद्दा आहे की ते प्लांटेशन. बरोबर. हे सगळं का घडतंय, तर अधिवासच नष्ट होत चाललाय. तर अधिवास
रिस्टोर करायसाठी किंवा निर्मित करायसाठी काय केलं पाहिजे, तर प्लांटेशन वाढवलं पाहिजे. बरोबर. तर त्यासाठी मियावाकी कन्सेप्ट डॉक्टर देवेकर असतील, बरोबर. अरविंद असतील, हे एकत्रित बसून सगळ्यांनी डॉक्टर अकॅडमी चांगला हे केली पोल बेर आहे. आणि मी सांगतो ना की हा पहिला पॉडकास्ट आहे की जिथं आपल्याला ह्या सगळ्याची ऑल ओव्हर म्हणतो ना बर्ड व्ह्यूने ह्या सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत. याच्यातल्या छोट्या छोट्या गोष्टी डॉक्टर हर्षद देवेकर यांना मी घेणारच आहे, कारण मियावाकीचा पूर्ण अभ्यास करणारी अगदी. आणि छोट्या गोष्टींच्या पासून मोठे प्रॉब्लेम्स बऱ्याच ठिकाणी आले, ते फेस त्यांनी केले आणि त्या पद्धतीनं त्यांनी खूप छान त्याच्यावरती सोल्युशन्स आणले. आणि त्यांच्यावर तर तो मियावाकी खास प्रोजेक्ट असणार आहे. सो सांगलीमध्ये निकॉन्स आहे. त्यानंतर आता तेच सांगतोय की सांगलीत जसं काम वाढत गेलं तसं आपल्या ग्रुपमधले काही जण संदेश असतात बरोबर असतील, हो, तर ते पुण्याला स्थायिक झाले, पुण्यामध्ये ते काम बघतात. जसं कोल्हापूरमधली आपली दुसरी टीम एक आहे, धनंजय असेल किंवा स्वप्नील, बरेच जण आहेत. आणि रिसर्च प्रोजेक्टमध्ये काम करणारे अक्षय खांडेकर असतील, त्यांची टीम असेल, हो, हे सगळं आता कोल्हापूरमध्ये पण आपलं काम चाललेलं आहे. सांगली, कोल्हापूर, पुणे. अच्छा, चांगल्या पद्धतीने काम चालू की नाही काही प्रोजेक्ट आहेत, पण ते पुढचे पॉडकास्ट नक्कीच नक्कीच नक्कीच. आणि आता जस्ट तुम्ही बोलता बोलता काही कॅम्प्स अरेंज करणं हा इतरला विषय झाला, म्हणून मी अमोलकडे येतो. सो आपण 1-2 कॅम्प करतोय. येस. ते केव्हा असणार किंवा त्याच्याबद्दलची काय माहिती सांगशील मग? तर निसर्ग अनुभूती देण्यासाठी आपण जे कॅम्प घेतो, तर आता या महिन्यात एप्रिलमध्ये आपण 18, 19, 20 या 3 दिवसामध्ये आंबा आणि चांदोलीचं जंगल हे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प जो आहे, तर त्या व्याघ्र प्रकल्पामध्ये ॲक्च्युअलमध्ये निसर्गाचा अनुभव कसा घ्यायचा, याचं बेसिकली हे वर्कशॉप असणार आहे. कॅम्प नावाला म्हणतात, पण आम्ही वर्कशॉप काइंडमध्ये घेणार आहे की लोक त्यातून काहीतरी दृष्टी बदलून जाते लोकांची. करेक्ट. येस. सो मग ह्या एप्रिलमध्ये 18, 19, 20 या ठिकाणी आहे. आणि मेमध्ये साधारण 21-22ला आपलं दाजीपूर अभयारण्य जे आहे, तो सुद्धा सह्याद्री टायगर रिझर्वचाच एक मेजर कॉरिडॉर पार्ट आहे. तर त्या ठिकाणी 2 दिवस कॅम्प त्या भागामध्ये असणार आहे. येस. दोन्ही ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी अनुभवायला, बघायला, शिकायला मिळणार आहेत. येस सर, अशा प्रकारे हे कॅम्प आपण आयोजित करतो, कंडक्ट करतो. आणि अधिकाधिक लोकांनी निसर्ग संवर्धन आपली गरज म्हणून यामध्ये उतरावं. अगदी बरोबर. अधिक जास्त खांदे, जास्त हात मिळावेत, जसं म्हटलं ना नेटवर्क, हे नेटवर्क अधिक समृद्ध व्हायसाठी आपण प्रयत्न करत असतो. नक्कीच. आणि अगदी साधी गोष्ट म्हणजे आम्ही करतोय आणि तुम्ही बघताय, असं न करता आपण सगळे दॅट शुड बी द. आता याच ह्याच्यात जो मगाचा पॉईंट आपला हे होऊन गेला की आमच्या एक मराठीच्या बाई होत्या, त्या म्हणजे एकटा करतो ती वळवळ आणि सगळेजण मिळून करतात ती चळवळ. सो आम्ही वळवळी करून चळवळीकडे. आणि आता समजा जर बाकी जेवढा सहभाग वाढवू तेवढं चळवळीकडून खळबळीकडे जाऊ आणि आपण सगळेजण जाऊ. हे होणं गरजेचं आहे. आणि जसं तुम्ही सगळी मंडळी हा पॉडकास्ट बघत आहेत, खूप इंटरेस्टिंग गोष्टी आहेत. निकॉन्सची टीम सांगलीमध्ये, कोल्हापूरमध्ये, पुण्यामध्ये खूप छान काम करत चाललेली आहे. आणि जसं म्हटलं ना की चळवळ होणं आवश्यक आहे आणि ही चळवळ नक्कीच होत चाललेली आहे. तुम्ही सुद्धा या निकॉन्सलाच आणि एकंदरीतच निसर्गासाठी तुम्ही सुद्धा काम करू शकता. नक्कीच आमच्याशी संपर्क साधा आणि नक्कीच चांगल्या गोष्टी आपण एकत्रित पद्धतीनं करूया. निकॉन्सची माहिती एका पॉडकास्टमध्ये देणं खरंच खूप अवघड आहे, कारण खूप चांगलं काम ही सगळी मंडळी करतात. पुढच्या भागामध्ये नक्कीच याच्यातल्या काही तज्ज्ञ मंडळींच्या बरोबर नक्कीच येणार आहे, ज्यामध्ये इंटरेस्टिंग गोष्टी बऱ्याचशा तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत. सो ऐकत राहा. तुमचे जर काही प्रश्न असतील तर ते नक्कीच कमेंट्सच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोचवा. हा पॉडकास्ट शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नक्कीच मुक्काम पोस्ट सांगलीला सर्वत्र पोचवा, जेणेकरून ही सगळी चांगली माहिती सर्वांच्यापर्यंत नक्कीच पोचेल. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.